कशी आहेस? चल मी तुला न्यायला आलो. तू तयार आहेस ना? रागवली आहेस माझ्यावर? मला माहिती आहे मुक्ता, मला आधीच यायला हवं होतं. उशीर झालाय पण मुक्ता, मी तुला 2-3दा फोन केला होता पण तू उचलला नाहीस. एनिवे ते सगळं जाऊ दे आता. I missed you. I missed you so much. Don't touch me. हात नको लावूस मला. ठीक आहे, मी नाहीये तुझ्याजवळ. पण मुक्ता, मला सांगशील का काय प्रॉब्लेम आहे? माझं इथे येणं तुला आवडलं नाहीये का? पण काका तर म्हणत होते की मी येणार म्हणून तू माझी वाट बघतेस, खूप खुश आहेस. मग काय झालंय काय मुक्ता? I don't deserve you, सागर. मी तुझ्यावर खूप अन्याय करते आणि आता तू आणखीन वेळ माझ्यात गुंतून राहणं हे बरोबर नाही. आता पूर्वीच्या गोष्टी आठवून तू स्वतःला का ब्लेम करून घेतेस? मुक्ता, हे बघ मुक्ता, आपण फक्त आजचा विचार करूया. मुक्ता, आय लव्ह यू आणि माझ्या दृष्टीने तेवढंच महत्वाचं आहे. मुक्ता, मला मान्य आहे. त्या दिवशी सगळ्यांसमोर मी हे सांगायला हवं होतं. तुझी बाजू घ्यायला हवी होती, तुला आधार द्यायला हवा होता. पण आता सगळंच इतकं अचानक घडलं.
आय वॉज शॉक. मला कळलंच नाही कसं रिॲक्ट व्हावं. पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुझ्यावर संशय घेतलाय किंवा तुझ्यावर रागवलं. उलट विचार केल्यावर मला कळलं की मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणून तर मी तुला न्यायला आलो. सागर, तुम्हाला माफ केलंयस, मला न्यायला आलायस, माझ्याशिवाय जगू शकत नाहीस. हे सगळं ऐकताना खूप बरं वाटतंय. पण सागर, तुझ्यासारखा मी पण कालपासून खूप विचार केलाय आणि मला असं वाटतं की मी तुझ्याशी खोटं वागलीच आहे ना, फसवलंच आहे तुला. हे तू कधीतरी विसरू शकशील का? मुग्धा, मला ते विसरायचं आहे खरंच. सागर, मलाही. पण जशी ती गोष्ट माझ्या मनातून कधीच जाणार नाहीये, तसं तुझ्या बाबतीतही घडू शकतं ना. आणि त्यामुळे पुढे मागे आपल्यातही दुरावा. तू ना, काय वेडेपणा आहे. मी तुला घडलेल्या गोष्टी विसरायला सांगतोय आणि तू त्याच गोष्टींचा विचार करून दुःखी होतेस. आणि तेवढंच नाही, तू मलाही दुःखी करते. तुझंच सांगते तुला. म्हणूनच सांगते तुला सागर, की तुझी माझ्यापासून सुटका करते. ते बघ, तू आनंदात राहा रे, खरंच सुखी हो, नवीन आयुष्य सुरू कर. आणि तू? मला आधी एक अपूर्ण काम पूर्ण करायचं. ज्या हलकट नीच माणसाने माझ्यावर बलात्कार केला ना, त्याला शोधून त्याला धडा शिकवायचा. सागर, त्याला जगायचा काही एक अधिकार नाहीये. तू जा सागर, खरंच जा इथून. जा म्हणते ना. I'm sorry, Sagar. I'm really. आता का तोंड वाईट करून बसलीस? झालं ना तुझ्या मनासारखं, घालवलंस ना त्याला शेवटी.
आत्या मी सागरला जायला सांगितलं ते त्याच्याच चांगल्यासाठी. त्यांनी उगीच माझ्यात अडकून पडायला नको म्हणून. अगं पण चांगलं काय वाईट काय ठरवणारी तू कोण? त्याला ठरवू देत की ते. मुक्ता, डोकं नीट ताळ्यावर ठेवून विचार कर ग जरा. सागरचा तुझ्यावर खरंच खूप जीव आहे ग. तुला इथे सोडून जाताना कसा एवढासा चेहरा झाला होता त्याचा. तुला सांगते, तुझ्या बाबतीत सागरनं एवढा संयम दाखवलाय, दुसऱ्या कुणालाही ते शक्य नव्हतं. अगं तोच कशाला, त्याच्या आई वडिलांनी सुद्धा तुला अगदी आपलं म्हटलंय, हो ना? हे बघ मुक्ता, यापूर्वी तुझा वेगळा प्रॉब्लेम होता, तो सागरनी समजून घेतला. मेघनाने तुझ्यावर नाही ते आरोप केले, आपल्यावर फसवणुकीचा आरोप केला, पण तरीही सागरनी किंवा त्याच्या आई वडिलांनी आपल्याला दोषी मानलं नाही. उलट काही घडलंच नाही असं समजून सागर पुन्हा तुला न्यायला आला होता. आणि तू काय केलंस? त्याला पुन्हा निराश केलंस, परत पाठवून दिलंस. बरोबर आहे तुझं वागणं हे? अगं सरदेसायांच्या प्रेमाला, सच्चेपणाला तू हीच किंमत देणार आहेस? तुझं तुला तरी पटतंय? पण ताई आत्या, मला त्या सगळ्यांना तोंड दाखवायची पण लाज वाटते. म्हणून तू दुःखी होणार आणि त्या नाही दुःखी करणार, हा कुठला आला न्याय? ते तू काय बोलतेस ते सगळं पटतं मला, पण माझं मन काहीतरी वेगळंच सांगतं. आणि सागरचा चेहरा डोळ्यासमोर आला ना की मी पुरतीच कोलमडते. काय करू मी? कशी वागू? हे बघ, मनातले सगळे वेडेवाकडे विचार काढून टाक आणि फक्त उद्याचा विचार कर. महत्वाचं म्हणजे सागरवर विश्वास ठेव आणि परत त्या घरी जा. मी पाहिजे ते येईन तुला उद्या सकाळी सोडायला. पटतंय ना? काय रे, तुला माहिती होतं? कशाबद्दल? हेच मुक्ताबद्दल. नाही. काय एकेकाचं नशीब असतं नाही? म्हणजे बघ ना, मुक्ताच्या नशिबी कायम प्रॉब्लेम्सच असतात. खरं तर आम्ही दोघी सगळ्या गोष्टी एकमेकींना सांगायचो. म्हणजे मी तरी माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तिला सांगायचे. पण एवढी मोठी घटना तिने मला जराही जाणवू दिलं नाही. जमतं एकेकाला गोष्टी लपवायला. मला सांग, सागरला माहिती होतं ना की मुक्ताचं तुझ्यावर प्रेम आहे? तरीही त्यांनी लग्न केलं तिच्याशी आणि तीही तयार झाली? किंवा मे बी तिने काही सांगितलंच नसेल त्याला. म्हणजे बघ ना, खरं तर तुझी ही फसवणूकच होती नाही? किती कन्फ्युजिंग आहे सगळं. का मुक्ता मनात एक गोष्ट ठेवते, बाहेर भलतच वागते, किंवा तिला सवय असेल गोष्टी लपवून ठेवायची आणि मग बास बास. मुक्ताबद्दल उगाचच काहीही विचार करू नकोस. तिने आधीच खूप भोगलंय ग.
खूप सोसलंय. अरे तुम्हा सगळ्यांच्या मनात ना मुक्ताविषयी उगाच गैरसमज आहे. मुक्ता तशी नाहीये. अरे खाऊन राकेश, बघून खरंच खूप बरं वाटलं. आता तरी तुला मुक्ताबद्दल सहानुभूती वाटतेय. शी नीड्स सपोर्ट. मला हेच बघायचं होतं. की तुझी माझ्यापासून सुटका करते. ज्या हलकट नीच माणसाने माझ्यावर बलात्कार केला ना, त्याला शोधून त्याला धडा शिकवायचा. सागर, त्याला जगायचा काही एक अधिकार नाहीये.